मला असं वाटलं नव्हतं की मी वडील होईन, पण अचानक असं आता वाटायला लागलंय ओ माय गॉड की आपण किती मोठे झालो. तर त्याच्यासाठीच मी काल रात्रभर बसून प्लॅनिंग केलंय. सो प्लॅनिंग असं आहे की मी खूप विचार केला. कसं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला बाळ होतंय. ते बाळ या जगात येणं, त्याची आपण काळजी घेणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. आय मीन मला खूप आनंद होतोय की मी बाबा होणार आहे, पण असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी अशा फटफट होऊन गेल्या आणि मी अचानक खूप मोठा झालो. त्यामुळे बाळाचं सगळं जे प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंग बद्दल मी विचार केलाय. ते असं आहे की आपल्याला प्रेग्नन्सीच्या स्टेजेस आहेत त्या 3 स्टेजेस आहेत. त्या 3 स्टेजेस प्रमाणे तुला तुझं प्लॅनिंग करावं लागणार की यापुढे कसं होणार आहे. ऑल्सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळ जगात आल्यानंतर आपण फायनान्शियल प्लॅनिंग काय केलंय हे खूप महत्वाचं आहे ना. आपला बिझनेस आहे आय नो, आणि मधनं असं होऊ शकतं की आपला बिझनेस काहीतरी झालं, काहीतरी डाऊन चालू आहे, काहीतरी अप चालू आहे, त्याचा बाळाच्या लाईफस्टाईलवर परिणाम नाही झाला पाहिजे. ओके, सो त्याप्रमाणे फायनान्शियल प्लॅनिंग झालं पाहिजे. सो ते फायनान्शियल प्लॅनिंग मी केलंय. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे वर्ष होत आलं या गोष्टीला, पण आपला सगळा बिझनेस डाऊन झाला होता. हे घर आपल्या हातातून गेलं होतं, सगळंच बंद झालं होतं. पण मी आईनी कष्ट करून परत हे सगळं उभं केलं. अशी जर एखादी सिच्युएशन आली तर ह्या सिच्युएशन मध्ये त्या बाळाला काही त्रास झाला नाही पाहिजे ह्याचा विचार मी केला. सो ते सगळं प्लॅनिंग केलंय. आणि तू काल एवढा सगळा विचार केलास? हो, मी केला एवढा विचार बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी. बरं तू आता खाऊन घे, मी जरा आलोच. ऐक ना, थँक्यू. वेलकम. आलोच. थँक्यू. मग आता स्वीटूच्या हेल्थची आणि स्वीटूची सगळी काळजी मी घेणार आहे बरं का. म्हणजे आता तिला काही त्रास होऊ नये म्हणून तिचं एक्सरसाइज रुटीन, तिचं डाएट, तिची मेंटल हेल्थ, तिचं अख्खं रुटीन प्लॅन करणार. चालेल ना? आणि ते तिने फॉलो करायचं. तुला चालेल ना? ओके ताई, खरं सांगायचं तर तिला हेल्थ ऍडवाइस देणार इथे सगळ्यात सुपिरियर तुझ्यापेक्षा कोणी नाहीये. स्वीटूला पण आवडेल ना? काय गो, आय होप युअर ओके. नो, शी वोंट माइंड. विल यू? आता काय असेल मालविका त्यांच्या डोक्यात? मी काय म्हणते, इनफॅक्ट आपण स्वीटूचं बेबी शॉवर करूया. हे बघ, हे सगळे फोटो असे. स्वीटू तुझे फोटो काढले ना, किती छान दिसशील तू, तुझे आणि हिचे. अरे वा, हे खूपच छान आहेत. स्वीटू हे बघ. ए ओम भाई जरा बताओ, फोटोज बताओ. उत्तरी ओ, ये बेबी शॉवर तो एकदम हैपनिंग है. हाँ है ना? ये क्या फोटोज है यार, कमाल. ए स्वीटू, तू है ना, तू ऐसे फोटोज निकाले देख. चल अब एक मिनट ओम भाई, इधर आ. अरे काय करतोय? अरे आओ तो सही. सही है काय? हाँ अभी. ओके, अभी मेरे कंधे पे हाथ रखो. तो स्वीटू झालाय. असं? हाँ हाँ सही. अरे मम्मी जी वो तो. ए रॉकी, असं वाकायचं नसतं. थांब जरा. हाँ संभाल. बस इकडे बस. सांभाळ.
ऐसे फोटो निकालो मत, तुम दोनों ना ऐसे फोटो में बहुत क्यूट लोगे कसम से। दिस इज फन। आमच्या वेळेला हे असलं काय नव्हतं बाई, फोटोशूट फूट काय, नुसतं आपलं डोहाळे जेवण असायचं, मग झोपाळ्यावर बसायचं आणि 4-5 फोटो काढायचे, झालं। मला स्वीटूसाठी आणि तिच्या येणार म्हणजे ओमच्या आणि स्वीटूच्या येणाऱ्या बाळासाठी सगळं बेस्ट करायचं। तिला ते ट्रेडिशनल डोहाळे जेवण हवं असेल तर आपण तसं करूया नंतर। हा, ते नंतरच करतात 7व्या महिन्यात। ओ म्हणजे 7व्या महिन्यात ना गरोदर बाईला जे जे आवडतं ना ते खायला घालायचं। हा, तिचे सगळे डोहाळे पुरवायचे असतात। हो, नाही पण मी काय म्हणते, त्यासाठी इतकी वाट बघायची काय गरज आहे? स्वीटूला काय हवंय, काय नकोय, कुठले डोहाळे पुरवायचे ते आत्ताच तिला खायला घालूया। बोल तू स्वीटू, तुला काय हवंय सांग, मी आत्ता करायला सांगते। 1 मिनिट, तिचे डोहाळे पुरवायला मी आहे ना इथे, मी पुरवणार माझ्या स्वीटूचे डोहाळे। काय स्वीटू? हाँ मम्मी जी, 1 मिनट। इसका भाई है ना, वो आपको कोई मौका नहीं देगा, मतलब वो सब देगा, उसको जो चाहिए ना वो स्वीटू को उसका भाई देगा। ओ हॅलो, भाई आणि सासूबाई थांबा जरा। ही माझी बायको आहे ना, तिला जे काय हवं नको ते मी बघणार, तिचे डोहाळे तिचा नवरा पुरवणार। ओके? काय फोटोशूटची प्रॅक्टिस सुरू होती की काय? नाही असं नाही, सॉरी। सॉरी काय सॉरी? किती गोड वाटत होतं बघायला, आणि हे सगळं आता नाही करणार तर मग कधी करणार? चेहऱ्यावर दिसतोय तो उत्साह, घे याच उत्साहात सूप पिऊन घे। काय? अगं हेल्दी सूप आहे तुझ्यासाठी आणि बाळासाठी। छान आहे, म्हणजे तुम्ही इतक्या प्रेमाने आणलंय तर मी नक्कीच पिईन, पण तुमच्या मनात जर इतर काही असेल ना तर ते वेळीच थांबवा, कारण माझ्या बाळाला जर काही त्रास झाला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही मालविका ताई। म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहितीये मी काय बोलते। काय विचार करतेस माझ्याबद्दल? मला मान्य आहे, मी तुला भरपूर त्रास दिला, खूप हिणवलं, खूप, पण म्हणून अगं हे बाळ माझ्या भावाचं ओमचं सुद्धा आहे, मी आत्या आहे त्याची होणारी, त्याच्या बाबतीत मी असा विचार कसा काय करू शकेन? फक्त तुमच्या दोघांची काळजी घ्यावी म्हणून हे सूप मी हात जोडून तुला सांगते, माफी मागते तुझी, ते पाय पडते। ठीक आहे, आता तुला कसं समजावं? मी खरंच हे सगळं मनापासून करते, मी बाळासाठी का होईना मी खरंच बदलले, वाईट आहेच मी, पण इतकी नाही वाईट वागणार, प्लीज मला माफ कर।
प्रेमाने आणलाय तुमच्यासाठी सो मला माफ केलं असशील तर पिशील ते सूप. हा 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 अरे कसला खमंग वास सुटलाय बाहेर पर्यंत येतोय माहितीये का? अख्खी चाळ विचारते काय बनतंय साहेबांकडे ते माझे फेवरेट लाडू एक घेऊ. हात नाही लावायचं एवढ्यात, थांब जरा. किंजल हे ना माझे सगळ्यात फेवरेट लाडू आहे तर तू शिकून घे प्लीज. हा हा हुशू खाऊचू काकी हे सगळे येल्लो येल्लो काय आहे ह्याच्यात काय काय आहे? यात रवा नाचणी खसखस डिंक आणि सुकामेवा पण असतो. आपले बदाम पूड काजू बेदाणे बरंच काय काय गुळ घालतात त्याच्यामध्ये आणि चांगली साजूक तुपात करतात हे लाडू. हो आमच्या वहिनींची तर स्पेशालिटी आहे ती. आणि सुमनला चिन्याच्या वेळी दिवस गेले होते ना त्यावेळी सुद्धा वहिनीने हेच लाडू बनवले होते. सुमनला कशाचा वास सहन व्हायचा नाही, जेवण सुद्धा जायचं नाही, पण हे लाडू सुमन आवडीने खायचे. एटले चिनुडी इतका गोड गोड आहे. माझे पण फेवरेट लाडू आहेत, मला खूप आवडतात. आवडतात म्हणजे काय, अरे ह्याच्यावरच वाढलास तू. अरे शरद तुला आठवतं का मी ऑफिस मधून कधी घरी आलो ना तर नलू हे असंच काहीतरी करत बसायची. हो आणि सुमन आणि स्वीटू कायम मदतीला असायच्या. अगं त्या स्वीटूला ना हातात असा लाडू धरताही यायचा नाही, वळता तर अजिबात यायचा नाही, तरी जबरदस्तीनं बसायची आणि म्हणायची की मी मदत करणार म्हणून. काय हो आणि तिने स्वतः बनवलेला लाडू ती आणून असं माझ्या हातात ठेवायची. मला म्हणायची दादा तुमच्यासाठी लाडू आणलाय हा तुम्ही. त्या लेकी कधी इतक्या लवकर मोठ्या होतात ना खरंच कळत नाही. आपलं बोट धरून चालायला शिकता शिकता त्या कधी आपला आधार बनतात कळतच नाही. भातुकलीचा खेळ खेळता खेळता गरम गरम चहा आणि तिने स्वतः बनवलेली लुसलुशीत चपाती आपल्यासमोर कधी आणून ठेवली मला आठवतही नाही. तिचे बोबडे बोल आणि चिवचिवाट करणारी माझी स्वीटू लहानाची मोठी झाली, तिचं लग्न झालं, संसारात रमली आणि आता आनंदाची बातमी घेऊन आली. ही मधली इतकी वर्ष कशी कधी अचानक उडून गेली लक्षातच आलं नाही ग. खरंय हो, पण आई बापासाठी आपली मुलं कायम लहानच असतात ना. आता बघा ना कालपर्यंत छोटासा लाडू हातात धरून आपल्या समोर आपल्या चेहऱ्यावर आनंद शोधणारी आपली स्वीटू काही महिन्यात आपल्या समोर छोटस बाळ घेऊन येईल आणि म्हणेल की हे बघा हे तुझे आजी आजोबा. मला कल्पनाच करवत नाही अहो, काय क्षण असेल तो. हा भाऊजी सुमन किती आनंद होईल आपल्याला. आपली स्वीटू आई होणार आहे. अशी काकी काकी करत ना पदर धरून अशी मागे मागे पळायची सारखी. ती गोड होती स्वीटू आपली. वहिनी बघा तिला ना तिच्यासारखंच गोंडस बाळ होणार आणि ओम सारखं देखणं सुद्धा. पण या सगळ्यात बेस्ट काय मी मामा होणार आहे. आणि मग तुला मुक्का मिळणार. मामांजी मुका नाही मी होणार मामी दे मला मुकी. काय तुम्ही तरी कशाला उगाच त्या चिंगमला चिडवता. आई किंजल ए चिन्या तेच त्या. ए वाटे घे मागून. हा हा आलो. सुमन ऐक ना, हा पहिला लाडू देवासमोर ठेव. हो वहिनी. आणि देवासमोर प्रार्थना कर की आपल्या स्वीटूचं सगळं नीट पार पडू दे.
डॉक्टर हाऊ शी? आता तरी सगळं ठीक आहे, पण काय डॉक्टर? वी नीड टू टेक प्रिकॉशन. डाएट, व्यायाम, रोज अर्धा तास चालणं, ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही करालच, पण त्याशिवाय रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अत्यंत गरजेच्या आहेत. रोजच्या रोज स्ट्रेस रिलीव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे ना मिस्टर खानविलकर, की स्ट्रेस आपल्या शरीरावर खूप निगेटिव्ह परिणाम करतो, तर ते होऊ न देणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर आहे. आय नो की या काळामध्ये एका स्त्रीने आनंदी राहणं खूप गरजेचं असतं. अगदी बरोबर बोललात. पण यांच्या केसमध्ये ना इतरही काही गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. फ्रँकली सांगायचं ना तर त्या जरा स्थूल आहेत. त्यामुळे प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेतच. त्या काळजी घेतीलच की त्या स्ट्रेस पासून दूर राहतील. पण ह्याची काळजी घरातील सगळ्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे, कारण जरासाही स्ट्रेस आहे ना तो त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो आणि बाळासाठी सुद्धा. येस, तसं म्हणलं तर घरात कुठली स्ट्रेसफुल सिच्युएशन नाहीये. माझी आई सुद्धा तिची खूप छान काळजी घेते. हा, असं काहीच नाहीये. म्हणजे वेल देन, व्हेरी गुड. काहीच प्रॉब्लेम नाहीये. टीव्ही किंवा सोशल मीडिया याच्यावर येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यापासून सुद्धा लांब राहा, कारण त्या सुद्धा स्ट्रेसफुल ठरू शकतात. जितकं तुम्ही पीसफुल राहाल, शांत राहाल, आनंदी राहाल, तितकं छान. पण म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का? अजिबात नाही, सगळं व्यवस्थित आहे. पण पुढे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत यासाठी आपण काळजी घेतोय. येस येस, ओके, डोंट वरी. कसला विचार करतेस? ज्युनियर खानविलकरचा का? आज डॉक्टर ऐक ना स्वीटू, आपल्याला हे आपल्या खोलीला साधारण नवीन रंग द्यायला लागणार आहे आता. मे बी पिंक और ब्लू और सम कार्टून्स, यु नो. बघ, कारण आपलं बाळ आपल्या बरोबर झोपा, त्याला दुसरी खोली द्यायची मला पटत नाही. मला पण नाही आवडत. बेस्ट. तुला माहितीये का एक गंमत? मी लहान होतो ना, आणि आम्ही या घरी जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मला नवीन रूम मिळाली. आणि मला नवीन रूम का मिळाली म्हणून मला दुःख झालं, कारण आधीच्या घरी मी आई बरोबर झोपायचो, तिच्या कुशीत झोपायचो, मला छान वाटायचं. आणि नवीन रूम मिळाल्यावर एकदम खूप वेअर्ड वाटायला लागलं, यु नो. तसंच आपलं बाळ आपल्या बरोबर झोपणार आपल्या कुशीत. ओके, तू त्याला हवं तर अंगाई गीत गा, म्हणजे इफ यू नो एनी अंगाई गीत. आणि जर तुला माहिती नसेल तर मी शिकून घेईन आणि मी माझ्या ओके इश आवाजात गाईन अंगाई गीत त्याच्यासाठी. ओके, ठीक आहे. पण आवाज कसाही असला तरी आवाजातलं प्रेम महत्वाचं आहे. ओके. आपलं बाळ सुखरूप येईल ना रे ह्या जगात? असं का विचारतेस? ऑफकोर्स येईल सुखरूप. बी पॉझिटिव्ह. नाही, मी पॉझिटिव्हच आहे, पण आज ते डॉक्टर म्हणाल्या ना की तू स्ट्रेस घेऊ नको, तेव्हापासून मला जास्तच स्ट्रेस यायला लागलाय जरा. म्हणजे माझं हे बघ, मला असा स्ट्रेस आला नसता, पण त्या ज्या पद्धतीने सांगत होत्या ना, तर मला असं वाटलं की काही सिरियस असेल. काही सिरियस नाही. ओके, आणि काही जर असलं तरी आपण तुझं सगळं पथ्य पाळू, तुझी खूप काळजी घेऊ, तू अजिबात स्ट्रेस घेऊ नको, कळलं? आणि आई आहे ना, आई तुझं सगळं पथ्य पाळेल, तुझी काळजी घेईल. ओके, आणि तसंही तिच्या बरोबर तुला खूप छान वाटतं. नाही ऐक ना, मावशींना काही सांगू नकोस. म्हणजे त्या तर माझ्यापेक्षा जास्त टेन्शन घेतात ना, मग त्यांना काळजी वाटेल. हा, प्लीज 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 नको सांगू. ओके, पण तू माझ्या बरोबर राहा. ऑफकोर्स मी तुझ्या बरोबर असणार आहे. तू कुठेही जात नाही स्वीटू, तेच आहे. देवा, काहीही झालं ना तरी माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस. हा,